माय मन करणार घरी आहेस की नाहीस व? काय हो आली तर खरी घरी नाही का मग? जाऊ दे ते भाऊ तर असतीलच ना घरी. देऊन देतो. मन करणार मग घरी नाहीस का? नाही बे काय व एवढं मोठं मी ना काय आणलं बाई केल्यास थैलीत? हा बाई काय नाही आणलं. केलंय हे. म्हणजे म्हणजे काय केलंय माय बाई? केलं वस्तू का डबल गावात घेऊन फिरतो काय? हा ते डाव डाव करतो अजून. अव माय मन करण्याचे पापड होत ना मी. असं काय? किती किलो घेतले माहिती ना? मी ना घेतले 10 किलो. हाव का हो? म्हटलं मी ना मले देशील का? पण मला आता नाही पाहिजे आणि मग घरी आणून नको देऊ आणि माघारी सांगूही नको की मी घेतलं म्हणून. माघारी येऊन खातो का? अहो तू घेशील तर तुला घरी नेशीलच ना. नाही ना व आता माझ्या घरी जातो मी 5-6 दिवसानं तर तो घरच्या घरूनच नेईन म्हणलं. माघारी नेलं की अजून मग ही बुडी तर तुला माहित आहे भली नकल होत राहते. म्या अतून काही आणलं तर हे नाही होईन पण अतून काही नेलं तर मग अतून नेलं अतून नेलं अतून नेलं अतून नेलं बसते गम बोंबलत. म्हणून म्हणलं तर म्हटलं तो आल्या घरच्या घरूनच नेईन मी. काही नाही मला किलो भरायचेच तर पाहिजात. फक्त माघारी म्हणू नको. बुडीला माहित नाही झालं पाहिजे. तसं सार्थकच्या बाबाला माहित आहे मी जे काय त्याच्या चोरून नेण्यात मी. पण तुला तर माहित आहे आमच्या बुडीचं कसं आहे वजात राहतं मग. काय घर नाही एवढं काय टेन्शन घ्या लागते. आणि जाशील की नाही तर माघारून जाय. जाता जाता हा मग तेच म्हणलं माले न्यारे काढून ठेवजो. तू घरी नसली वावरा गिवरा गेली तर मग आता जशी मला काढून ठेवजो. मी घरीच नेत होती व पण कुठी नेऊन ठेवून कुठेही ठेवलं ना तरी दिसतेच. अव तू जाशील तर माघारून जाणार. मी असली नसली ना घरी गेली वावरा गिवरा तर मी सांगून ठेवी. नाही तर तू ये संध्याकाळी. मी तर ते खुटीला अटकून ठेवतो थैली. तू ते केदाई घेऊन जाजो. कोणी हात लावणार नाही त्याला. दे ना कुई चालली बरं. काय खरं आहे व मी तर म्हणून राहिली सकाळी जातो पण आता सकाळी हो काय हो का टाकून काही जाणे वाटत. आता पाहतो ना 1-2 दिवसात जातो. माझा फोन आलता गेलो बाई आलीच नाही म्हणे. म्हटलं मग जा आता म्हणून राहिली तर आता खरं तर सीझन चालू आहे. पेरण्या पारण्या टाइमले हंगामाच्या टाइमले जाई नाही वाटत. पण असं वाटते माय फोन केला ये म्हणते जा. आता जीव आहे म्हणून म्हणते ये ये. सकाळी वेली तर का आले कोण म्हणते आपल्याला ये. म्हणून जाऊन राहिली खरं तर. नाही तर मजुरी टाकून तर मला बी मन नाही होऊन राहिलं. पण काही नाही जातो 1 दिवस राहतो रातभर आणि चालली येतो. तेवढं तिच्या मनाने समाधानी की आलती बा. मग म्हटलं तर आल्या घरचे पापड कशी ते मग भाजून गिजून खाते जसे साजरे लागतात. तर माळ्या घरून नेत होती तर लगे आमच्या बुडीनं तोंड घालून पाहिलं त्या डब्यात. केवढा हाय व डबा मस्त भरला व माय बाई व असं व जसं काही काही त्यातले मी देतो कोणाले. आता त्यातले जर मी काढून नेले ना की लगे मी गेल्यावर पोराचे कान भरीन. नेलो घरातलं नेलो करून. तुला तर माहित आहे ना घरचा माणूस गोलगोटा जिकडे गलंडला तिकडे गलंडते. मग मी बरोबर करतो मावर गेलं. म्हटलं म्हणून तुला म्हटलं की माझ्या अकाउंट जो काय नाही केलं भरायचे. एका बरे पैसे मी तुला आताच देऊन देतो. पैशाचं नको टेन्शन घेऊ. माझ्यासाठी माळ्या करून ने काका तुला घरी घेतले असते तर तुला जवळचे घेतले असते पैसे. माझ्यासाठी नेऊन राहिले किलोभर पापड आणि त्याची मी का पैसे घेऊ का? तुझी माय काय वारी बरी आहे काय? ने तसेच. नाही व तुला बिझनेस आहे पैसे घे ना. मग तू घे ना इकत. तुझे तर साजरे मागाचे लावतो मी. माझे नाहीत पैसे सांग जो मी नाना दिले म्हणून. आली का व? मी आता म्हटलं आज येत नाहीस का बिचारी? अम्मा मी तर कोणा सकाळची आवाज देऊन राहिली. आता हे चरिता आली तर बसलीस संग बोलत. कुठे गेलती? आता घरी देऊन देत होती मी. म्हटलं भाऊ आहे दरवाजा उघडा दिसलास मला मॅंदीच्या घरी ठेवून देतो आणि चालले जातो. नाही हो मी वाटच पाहून राहिली. आता चालली ना मी संध्याकाळी तर म्हटलं मग चालली तर घेऊन जाता येतात. पण म्हणलं मी ना ते माय 3 किलो पापड असून त्याचं माय मले. अजून का? हो देतो ना त्या रंभाले. माय तू निघून गेल्यावर माणसानं तर लय डांगडो केला. माय बाई 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 मायले देतो बहीणले देतो मा बहीणले देत नाही. मा बहीणचं काही नाही का ते सो आहे का तसं आहे का? माय 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 लय अंगात आणली. तुम्ही त्या दिवशीच म्हणू तुला काय चाललं असं कसं नाही चाललं. हा बाय मै ननद कुई येते ना रिकाम्या हाताने येते. कुईच असं बिस्किटचा पुळा तर नाही आणत माल्याक राहिले. हा तिला नाही माणूस की मध्येच लय आली काय म्हणून मी नाही म्हणू. बाय बाई त्या माणसाली लय बहिणीचा पुडका आला ना यातले दे म्हणे. म्हटलं यातलं तर फतरी मारत नाही फेकून. हे नाही देत म्हटलं हे 10 किलोचा मलाच साठी दिली म्हटलं ऑर्डर. आता हे बाय
आता तुला मी सांगितलं तू कर आणि पाणी पडलं तर सोडून दे अर्जंट नाही. हे बाय हो हो लाव आणि सांगून देतो मी पाणी पडलं आता मी ना कुठे पापड करीन. जाते तिकडे मग आता मनच नाही द्यायचं अजिबात ती देते का मला काही म्हणू काच मला घरचं. जाऊ दे ना वा तू भले हलकट बोलायची आहेस कायच करा लागते. आता म्हणशील माय असो की तू त्या बोच्या जिकून भाग घेतो तो ननदचाच मला लय पुढं काय मला नाही. पण असं मला म्हणणं जाऊ दे ना कुठे त्याच्यासाठी घरात वाद करत दे म्हणते तो माणूस दे ना देऊन पा कुठे हाडावर आहे आपस तिच्या भावाच्याच खिसा खाली होईल पा काय चाललं. बरं माय मी ना माय ठेव जो माय किलो भरायचे मग हो घे ना डोक्यावरचं कोणा सकाळची मी डोक्यावर घेऊन उभी आ वजन आहे त्याचं काही पण तरी हाव दे माझ्या नाही नाही. गौरम करुणावतारम संसारसारम भुजेंद्रारम. बाबू कुठे ठेवलं मग ते अय कुठे ठेवलं म्हटलं. काय बाई हा माणूस आहे देवपूजा नाही करू देत ढंगाची थांबांची आरती करून राहिली आहे दिसून नाही राहिलं का. अहो मग करणं ती देवपूजा बसतो दिवसभर घंटा वाजवत काम धाम घरातली कामं करणं जराशी. घ्या कापूर घ्या. तूच घे माल्यावरचा अजून एक खेप आणि सकाळी सकाळी ते मग करत जाय पहिले घरातले कामं करत जाय. तू कुठं ठेवलं मला ते तीच आहे ना धुवून ठेवलं ना नाही तुमच्या आईनं उचललं असेल विचारा बुडीले बल्लारी कामे धंदे येतात कर म्हटलं ते काम करणार नाही आणि नाही म्हटलं ते दाखीप करीन नाही ना उचललं असेल नाही तर मी आता धुवून धावून ठेवलं काल संध्याकाळी. आजही वावरत नाही या लागत काय. येतो ना आज तो उसं कुठे बरं वाटून राहिलं म्हणलं आज जरासा का आराम करतो अजून जसं बरं वाटीन पण येतो ना माया तुम्ही तर म्हणता की मी ऐदीच हा ऐदी नाही ना बाप्पा मी मध्ये तर लय मेहनत करा वाटते पण शरीर मेलं साथच देत नाही बाई कायच करू सारा अंगच दुखते ना. आता हे बा देवपूजेला बसली ना तर उठता नाही येत कोणाला सांगू अरे देवा जाऊ द्या नशीब आहे येतो ना वावरात. चला बदल नाटक. सुषमा सुषमा काय हो मीरा ये ना अव नाही मी काय म्हणून राहिली ती तो आज ना कसार बांगडावाला येते तुला कसं माहित. शनिवार नाही का मागच्या 15 दिवसाच्या आधी शनिवारी चालता ना म्हणलं इथलं म्हटलं भाऊ आता पुढे काही सांगता पण शनिवारी येईन म्हणे बाई पुढच्या 15 दिवसानं बरोबर 15 दिवसानं शनिवारचा दिवस त्यानं आपल्याच गावचा ठेवला म्हणून म्हणलं आज येते मग तू म्हणजे काही सांगितलं नाही मग आम्ही त्या दिवशी साजऱ्या बांगड्या घेतल्या हे घेतल्या आणि तू मग म्हणस की मला चांगलं नाही म्हणून सांगायला आले आज येते तो ध्यान ठेव. माय आज येते का आज तर मी घरी नाही वावरात चालली का नाही देवपूजा हे ते कोण आज बुडीनं नाही केली का नाही का घरी जशी देवपूजा तरी बुडीच करते काय नाही करत गिर तुळशीला पाणी घालते फक्त समजा मीच करतो ना सगळं घरातले काम देवपूजा होय नाही ते सगळं मी करतो आमची बुडी बाहेर बाहेरचं करते. तुम्हाला ते दिसते घरात काहीच नाही करत काही माय बाई लसूण तर नाही देत मला निवडून ते बाहेरच अंगण झाडू दे तुळशीला पाणी घालू दे आणि वावराईनं पाहू दे तेवढंच येते तिले. बरं बाई मी चालली मी तुला सांगायला चालते आज येते बाहेर आलं धुणं धुवायचं मला जायला ते वावरात. तू चालली का वावरात मला बी वावरात जायला लागते माझ्या 2 दिवस राहिली ती घरी बिमार होती ना व मी लय बिमार होती 2 दिवस झाले पण तरी आपल्या जीवाला कुठे आराम आहे माय आज जर असं बरं वाटलं तर पाहिजे माणूस कसा खेकसून राहिला म्हणजे आजही नाही चालत काय म्हणजे जशी मी नाटकच करतो काय करू बिचारे मीरा लय मायले आहेत व काय होत नाही बिचारे माझ्यानं पण मला कोणी समजूनच घेत नाही मी काही नाटक नाही करत ना माय पण माझी तब्येतच साथ नाही देत शरीर लयच खराब आहे ना मला. गावावर इंड्याले गंजभर खायला नाही शरीर खराब आणि काम करायला सुषमाचं शरीर खराब आहे. बरं पाय बाई तू चालू का आहे तर मी सांगायला आलती तुला फक्त की कसारा बांगड्यावाला येते आज चल बाई मी चालली. आता कसं करू आज कसारा बांगड्यावाला येते आता काय कारण सांगू या माणसाला वावरात न याचं मी वावरात जाऊन बसीन आणि तो गावात येते समजा बाया मग काही घेतात बाई त्याच्या जोडचं साजऱ्या बांगड्या साजऱ्या टिकल्या पिना आणि लागे घालतात आणि हिट गावतात माझं काहीच नाही आहे मला बी घ्यायचं आहे पण आता कारण काय सांगू वावरात न जायले बिमार तर कालच पडली आज दुरुस्ती झाली आता काय सांगू माय बाई. असेल ग पडील ते पायरीवर बसली मोठी तिला बरोबर घे ना. नाही पडत एवढी काळजी माझी नाही करत कधी आता तर कधी माझी काळजी नाही करत. रावी काय करू राहिली रावी पडेल रावीकडे लक्ष दे रावीचं असो आता रश्मी गेली का. आता रश्मी मागे पडली आता रावीच पुढे जे काय आहे ते रावीचं मग माझं पिल्लू आहे ते माझं चकुलं आहे ते ए बेटा ये येते आ हट रे.
पॅड नाही लावेल, फक्त पॅन्टच घालेला आहे. नाही तर मग प्रसाद भेटी आहे ना रवी. प्रसाद पाहिजे पप्पाले. अरे बापा रे, मग आई जोडच राहा. हा. हे बुका काय झालं? मग काय पाहून राहिली? काय पाहिजे ए बाई. अरे रवी, मम्मी आवाज देऊन राहिला. हा मम्मी. अरे तू कुठे ऑफिसात चालला का, मीटिंग आहे का काय, कुठे बाहेर चालला? नाही मीटिंग नाही आहे, पण फॅक्टरीत चाललो होतो. का बरं? मग काही काम नशील तर आपण इकडून चक्कर मारून येऊ ना म्हणलं पेरण्याच्या अगोदर. कुठं? दर्यापूरच्या इकडे तर लखन पेरतो म्हणते ना. हा माहित आहे का, तो पप्पाला लागे फोन नाही केला आणि म्हणते सोयाबीन नाही पेरायचं म्हणते, पराठी पेरायची म्हणते लागे. आणि लागे पैसे घेतले आणि तो बाबांना लागे ते फोनातून टाकूनही दिले पैसे त्याले. 80,000 टाकले म्हटलं. 80,000. 80,000च बी होते काय? हा काय लावलं होतं बापानं करून निरादान? हा मम्मी. काय टम्मी टम्मी करता? हा 80,000 टाकले. हं? आता देते का तू लखण्यात यायली हिशोब? 80,000चं काय केलं तर मागे लागे तो कोणता धुऱ्यावरचं काय काढायचं होतं तो लागे 45,000. हा एवढ्या मजुऱ्या होतात काय? हा तो बाबा निरा हिशोबी घेत नाही काहीच नाही ना. त्या लखननं जेवढं म्हणलं तेवढी किंमत टाकून देतात. हा आणि तू एकही याचा हिशोब देत नाही. आता सोयाबीन पाठवलं तो. सोयाबीनचं बी पाठवलं ना त्या दिवशी, दादानंच पाठवलं. विचार दादाला केवढ्याचं पाठवलं तर. आता म्हणते सोयाबीन नाही पेरत म्हणते, पराठी पेरतो म्हणते. पराठीचं बी घ्या लागते मामा आणि द्या पैसे. मग आता ते सोयाबीनचं बी अंगार नाही पडलं का? अशी असं नुकसान करते ना तू. मग गेले म्हणलं त्याला म्हणा ते सोयाबीनचं बी इक आणि त्याच्यातच आण तू पराठीचं. तू हे म्हणतात वक्तावर काय करणार आहे? वक्तावर कुठे बी किन कुठे पेरणं, इकडे पेरणं लांबून राहिलं. लोकांची पेरणी झाली तुला गे धरले दिले 85,000 पाठवून दिले बाबा. सांग मग. बरं मम्मी पप्पा करतात जे काय करायचं आहे ते शेतीचं. तुला माहित आहे ना, आता शेतीचे आणखी बोलतो का? दादाही नाही बोलत, मी नाही बोलत. पप्पा सांभाळतात ना ते. का देतोय पप्पा सांभाळून राहिले? त्या लखनले पुढे काढून राहिले, सांभाळून गिंबाळून तर नाही राहिले काही. तसं नाही देता येत भाषाले, तसं देऊन राहिले. तर पप्पा बी मग वैखीचा आहे पुरा. तिचं लय मन गटकते त्याच्यात, माहित आहे मले. बरं मम्मी जाऊ दे ना, पप्पाच्या जीवावर येते ना. मग काही लखन दादाला काही म्हटलं हे केलं तर जाऊ दे ना, त्याचा व्यवहार ते पाहत बसतील. मग का दुसरा आहे का तो? जाऊ दे. माय बाई, मग ते पेरता बी काही हे काय म्हणतात ते पिकही नका घेऊ ना त्याच्यातलं. त्यालाच खाऊ द्या. बरोबर बापाच्या पायावरच पाय ठेवणं चालू आहे. त्याच वळणावर जायला लागते. दान धर्म करणं, दान धर्म कराव ना. पण गरजू लोकायला कराव ना. अशा हरामाले करून काय करतो? थोडा बदमाश आहे का तो? बघ त्याने केलता का विचार? मागे एवढा मोठ्या सौद्यात फसून राहिलता तर त्याने केला का विचार की बा लोक आहे का, मामा आहे ना आपला, याचा पैसा का हरामाचा आहे का? एवढा मोठा सौदात फसून राहिलता. बरं झालं श्यामनं हे केलं. मग का बाई कसा तोंडावर पडला. तरी तो पप्पाचे डोळे उघडतात का? तरी नाही उघडत त्याचे डोळे. त्याच्या डोळ्यात झापडच आहे. मम्मीचं काहीच चालत नाही पप्पाच्या पुढे. तरी मम्मी बघतात. मम्मी जाऊ द्या ना, पप्पा नाहीतरी ऐकत नाहीत. तू मुकी राय, ऐकत नाहीत असे कसे ऐकत नाहीत? या पोराईनं जर लक्ष घातलं शेतीत, त्याला जाऊच नाही दिलं, हिशोब जरा हातात घेतला होत नाही का? सगळं सांभाळता येते ते वावरातच नाही करतायत तुम्हाला. ते पा मी म्हणतो इकडचं नका करू, पण ते तरी करा. दर्यापूरच्या आंगळी ते जमीनचं करत जा. त्याला खणलं जरासा हिशोब विचारा, त्याला समजलं पाहिजे. बरं तू नको कल्ला हल्ला करू. फालतू घरातलं वातावरण बघू नको. राहू दे, पाहतायत बोलतो मी पप्पासोबत. अरे बी होतं येशील तेवढ्याचं, स्वस्त आहे काय? पेरण्याचा खर्च, काही इकडे माणसं काही मजुऱ्या असतात, लागतो तेवढा खर्च. हो फुकटचं भेटलं ना तुम्हाला, पैसा कमवा लागला नाही म्हणून पैशाची किंमत समजून राहिली नाही. लागेल तेवढा खर्च. हो मग लिहून ठेवा, हिशोब विचारा, हिशोब घ्या. ते तर काहीच नाही. आयतं भेटलं ना सारं, मग काय त्याचे मोल असणार आहे? मग त्याची किंमतच नाही ना. चुप. मगाशी मम्मी पप्पा सोबत बसल्या होत्या बडबड करत. पप्पाने का शब्दात जसे ओरडले ना, चप असं म्हटलं. मम्मी चुपच राहिले. आता तुम्ही चुप बसा. आता सगळा राग तुमच्यावरच निघणार आहे. काय काही
बरं चल जातो मी, चाललो मी. पाहतो ते तिला पाहतो. तू खाली बस बरं. पायरीवर बसली मोठी, तिला घेतलं कसं? चल मी चाललो. हो जा. आम्ही चाललो, रूम मध्ये चाललो, झोपतो आता आम्ही. हो जा मग, तिला घेऊन जाय, पडीन ती. का व? या दुधावर झाकण नाही, काही नाही, दोघीच्या दोघी बसल्या साजऱ्या. हा, काही निरा किंमतच राहिली ना बाई, काहीचीच किंमत नाही राहिली. एवढा मोठा भाजीपाला आणला, भाजीपाला तोडणं नाही होऊन राहिला त्याच्यानं. हा, चिमते तर चिंबू दे, सडते तर सडू दे, कायचीच किंमत नाही राहिली. बापरे, गाडी गरम झाली मम्मीची. चल रावी, आपण रूम मध्ये चाललो जाऊ आणि चुपचाप झोपून राहू बापा. चल चुपचाप.